चला आपलं योगी कथामृत हे पुस्तक विश्लेषण कार्यक्रम सुरू आहे. गेले 15 दिवस सुरू आहे. सुरुवातीला एक दोन तीन ज्या काही आहेत कथा किंवा चॅप्टर म्हणू आपण प्रकरण ते सुलक्षणा मॅडमनी घेतले. त्यानंतर डॉक्टर अमृता मॅडमनी घेतले आणि आता आज घेणार आहेत पल्लवी ढेकणे मॅडम. या आपल्याकडे पहिल्यांदाच घेत आहेत, त्यामुळे मॅडमना मी शुभेच्छा व्यक्त करते आणि खूप धन्यवादही देते की लगेच कॉन्ट्रीब्युशन साठी पुढं आल्या आणि लगेच आपल्याला त्यांचं सहकार्यही मिळत आहे. आणि जसं अमृता मॅडमच्या गोड आवाजात आपण विविध ध्यान अतिशय छान पद्धतीने केले, कारण कार्यक्रम तर त्यांनी दोन तीन घेतलेच होते अमृता मॅडमनी, पण ध्यान यावेळेला खूप छान दीर्घ काळ मिळाले आपल्याला त्यांच्याकडनं. तसंच पल्लवी मॅडम सुद्धा अनुभवी आहेत आणि त्यांनी आधी बरेच कार्यक्रम घेतलेले आहेत दुसऱ्या संस्थेसाठी. तर आजही आपल्याला ध्यानाचे वेगळे आज आज मिळेल आणि नंतर सुलक्षणा मॅडमचे एक 7-8 दिवस झाल्यावर परत पल्लवी मॅडम घेणार आहेत 8-10 दिवस. तर त्यामुळे आपल्याला ध्यानाची पण विविधता मिळेल आणि यांच्याकडनं आपल्याला आपल्या योगी कथामृत बद्दलही छानपणे ऐकायला मिळेल. तर मी पल्लवी मॅडमना विनंती करते, मॅडम तुम्ही सुरू करू शकता. मॅडमना जरा घाई असणार आहे, त्या जातात 5:15 घरातून निघतात त्यांच्या ड्युटीसाठी. त्यामुळे थोडंसं लवकर संपवतील आज तरी. आणि मग आज त्यांनी संपवल्यावर आपण थोडंसं अनुभव कथन घेणार आहोत. श्रावण भाद्रपद जो ग्रुप चाललाय पंचतत्वाचा एक अनुभव मॅडम शेअर करणार आहेत. तर जायचं नाहीये कोणी, ध्यान झाल्यावर सुद्धा मॅडम ध्यान पण घेणार आहेत. ध्यान झाल्यावर बाहेर यायचे ध्यानातून आणि जे काही आपण करणार आहोत ते ऐकायचं आहे. तर चला मॅडम, पल्लवी मॅडम तुम्ही सुरू करू शकता. धन्यवाद तुमचे पुन्हा एकदा. सगळ्यात पहिल्यांदा मी सर्वांना नमस्कार करते, आत्मवंदन सगळ्यांना. आणि मंगलधन मॅडमचे मी खूप आभार मानते की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म ओपन करून दिला योगी कथामृत हे करण्यासाठी. आणि याच्या थ्रू मला माझी ग्रोथ आणि त्याचबरोबर इतरांनाही योगी कथामृत मध्ये काय सार सांगितलेलं आहे तर हे सांगण्याची मला संधी मिळाली, याबद्दल मंगल मॅडम मी तुमचे खूप खूप शतशः आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अ, अ, मी अ, महावतार बाबाजी आणि अ, परमहंस योगानंद यांना आत्मवंदन करून आजचं हे सेशन चालू करते. तर मी 25वे प्रकरण घेणार आहे. या 25व्या प्रकरणाचं नाव आहे आनंददादा आणि बहीण नलिनी. आता ह्याच्या आधी हे जे जे काही घटना आहेत मी सांगणार आहे, गोष्टी स्वरूपात खूप साध्या आणि सोप्या स्वरूपात त्यांनी दिलेलं आहे. तर ह्या प्रकरणाच्या आधी त्यांना स्वामी दीक्षा लाभलेली आहे. म्हणजे ते मुकुंदलाल घोष हे नाव जेव्हा दीक्षा घेतली जाते तेव्हा, त्यांची संन्यास दीक्षा घेतली जाते तेव्हा त्यांचं नाव बदललं जातं आणि त्यांना आता योगानंद हे नाव प्राप्त झालेलं आहे. तर ते ह्यामध्ये एक गोष्ट सांगतायत की ते म्हणतायत की मी एके दिवशी सकाळी ध्यानात गडून बसलो होतो आणि ध्यानात गडून बसलेले असताना त्यांना आवाज येतो की अनंता आता फार दिवस जगणार नाही. या जन्मातील त्याच्या कर्म प्रवाहाचा प्रवास संपलेला आहे. आता आनंददादा कोण आहे तर आनंददादा आहे आपले योगानंद यांचे वडील बंधू आहेत. तर ध्यानात बसल्यानंतर त्यांना हे इंट्युशन आलं किंवा स्पष्ट शब्दामध्ये हा आवाज आला. मग ते स्वतःच मन सांगतायत की अगदी सगळं स्पष्ट पद्धतीने त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. ते म्हणतात एके दिवशी सकाळी ध्यानात बसलेले असताना मला असा मी सांगितलं त्या पद्धतीने त्यांना आवाज आला की आनंद दादा आता फार दिवस राहणार नाहीये. हे कठोर शब्द माझ्या आंतरचैतन्य संवित्तीला जाऊन पोचले. स्वामी धर्माची दीक्षा घेतल्यानंतर थोड्याच दिवसांनी मी माझे जन्मस्थान जे गोरखपूर तेथे गेलो. तेथे माझा वडील बंधू आनंददादा राहत होता. त्याच्याकडे मी उतरलो. अचानकपणे आजारी पडून तो बिछानावर खिळून राहिला. मी त्याची अगदी प्रेमभावाने शुश्रूषा केली. या गंभीर आतल्या आवाजाने मला फार दुःख झाले. मला वाटले की आता गोरखपूरला यापुढे राहू नये, कारण
डोळ्यासमोरून नाहीसा होणार आहे. बघा, आता आपण म्हणतो की जेव्हा आपण ध्यानात येतो किंवा साधन आपली पुष्ट होते, त्यावेळेस आपल्याला हे दुःख वगैरे हे असं काही होऊ नये, किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला समभावाने बघता यायला पाहिजे. पण इथे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेले, जरी मी योग धर्माची दीक्षा, स्वामी धर्माची दीक्षा घेतलेली आहे, तरी सुद्धा माझा भाऊ आता थोड्याच दिवसात अ, पुरता इथे पृथ्वीवर आहे. आणि नंतर जरी त्यांना माहिती आहे की आत्मा अमर आहे, सगळं आहे, तरी सुद्धा त्यांना इथे दुःख होतंय, हे ते स्पष्ट शब्दामध्ये सांगतायत. पुढे ते सांगतायत की हे सगळं माहितीये, कारण आता ते काही करू शकणार नाहीये, कारण की त्यांचं जे काही कर्माचं ठरलेलं होतं ह्या जन्माचं, ते पूर्ण झालेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये ह्यांना योगानंदांनी काही ढवळाढवळ करायची नव्हती आणि भावाला सुखरूपपणे जाऊन द्यायचं होतं. तर त्याच्यामुळे आता आपल्या हातात काही नाहीये, म्हणून ते काय करतात की त्यांना बघवणार नव्हतं की वडील बंधू आपल्या डोळ्यासमोरून जातील. म्हणून ते काय करतात, ते म्हणतात की मला जी पहिली बोट मिळाली त्या बोटीने मी हिंदुस्थान सोडले. माझ्या नातेवाईकांना माझ्या या चमत्कारिक वर्तनाचे आकलन झाले नाही. त्यांनी माझ्यावर खूप टीका केली. बोट ब्रह्मदेशाच्या किनाऱ्यावर जात जात चिनी समुद्रात शिरली व पुढे जपानला पोचली. मी कोबेला उतरलो. तेथे मी थोडे दिवस राहिलो. आसपासची प्रेक्षणीय स्थळे पाहण्याला मी बाहेर पडलो नाही. माझे हृदय दुःखाने जड झाले होते. बघा, त्या दुःख समोर बघताना असह्य झालं असतं, म्हणून ते भावापासून दूर गेले. तरी सुद्धा मनाने ते भावाच्या इथेच होते. हिंदुस्थानात परत येते वेळी जेव्हा त्यांची बोट शांघायला येते, त्यावेळेस ते त्यांच्या बरोबर जे डॉक्टर असतात, डॉक्टर मित्र, डॉक्टर मिश्र, यांनी मला कित्येक अपूर्व वस्तूंच्या दुकानात नेले. दुकानात श्री युक्तेश्वर, माझ्या घरातील मंडळी व मित्रमंडळी यांना भेट म्हणून देण्यासाठी मी कित्येक वस्तू पसंत केल्या. आणि जेव्हा ते आनंददादा करता वस्तू, बांबूचा एक कोरीव तुकडा असतो, तो घ्यायला जातात, त्या क्षणी जेव्हा तो सेल्समन त्यांच्या हातात तो तुकडा द्यायला जातो, त्या क्षणी तो तुकडा ते स्वतःच्या हातातनं खाली टाकतात. कारण त्या क्षणी त्यांना सेन्स होतं की आता माझ्या भावाचा आत्मा त्याचं शरीर सोडून जाऊ लागलेला आहे. बघा, जेव्हा आपण जेव्हा साधना पुष्ट व्हायला लागते, तेव्हा अंतर्ज्ञान शक्ती म्हणूयात किंवा ते कनेक्शन म्हणूयात, की त्याच्यामुळे सेन्स होतं किंवा टेलिपॅथी आहे, की ज्याच्यामुळे ह्या अशा अनेक शक्तींचा विकास होतो. आणि या शक्तींचा विकास होत असताना अनेक किती आता ते कुठे गेलेले होते, तर शांघायला सुद्धा त्यांना भारतामध्ये जे काही घडत आहे ते सुद्धा त्यांना समजत होतं. एवढी त्यांची साधना पुष्ट झालेली होती. तर जशी जशी साधना पुष्ट होणार, तसं तसं ह्या अनेक शक्ती जागृत होतात. आणि अ, अ, त्यांना तो आत्मा जात असल्याची सुद्धा त्यांना तेव्हा जाणीव झाली. मग ते ते काय करतात, मोठ्याने ओरडून ते म्हणतात की हा मी माझ्या प्रिय अशा मृत भावाकरता विकत घेतला आहे. जो काही ते वस्तू ते भेट म्हणून घेतात, तर ते म्हणतात हा मी माझ्या प्रिय आणि मृत भावाकरता विकत घेतला आहे. आणि एक स्पष्ट साक्षात्कार माझ्यावरून वाहत निघून गेला की त्याचा आत्मा अगदी नुकताच शरीरातून बाहेर पडून अनंतत्वात विलीन होऊन जात आहे. ती बांबूची संस्मरणीय वस्तू देखील खाली पडून तुटली. हे तिचे तुटणे अर्थसूचक होते. बघा, आपल्याला सुद्धा अशा काही घटना आपल्या समोर घडतात की ज्या इंडिकेट करत असतात की काही अशुभ गोष्टी घडणार आहेत किंवा काही शुभ गोष्टी घडणार आहेत. आपल्या आजूबाजूची सृष्टी सुद्धा आपल्याला इंडिकेशन्स देत असते. त्याचप्रमाणे त्यांना सुद्धा ती जी वस्तू त्यांनी त्यांच्या भावासाठी घेतलेली असते, ती तुटते. अश्रू ढाळीत त्या बांबूच्या पृष्ठभागावर मी लिहिले, माझ्या दिवंगत प्रिय अनंत दादास.
माझ्या बरोबर त्यांच्या बरोबर जे डॉक्टर असतात ते बारकाईने बघत असतात. त्यांना विचित्रपणा वाटतो की हे काय अशा पद्धतीने वागतायत, कारण त्यांना ना त्यांची योग्यता माहीत असेल आणि कदाचित नसणार त्यांना माहिती की काय आहेत योगानंद. मग ते उपरोधिकपणे म्हणतात डॉक्टर की इतक्यात अश्रू कशाला ढाळता, एकदा ते खरोखरच वारलेत की नाही ते नक्की कळू द्या. मग जेव्हा त्यांची बोट कलकत्त्याला येते तेव्हा त्यांच्या स्वागताला योगानंदांच्या स्वागताला त्यांचा धाकटा भाऊ विष्णू गोदातीरी आलेला असतो. तर योगानंद बोलायला लागतात, मला माहित आहे की आनंददादा वारला. मी विष्णूला म्हणालो. ते विष्णू त्यांना सांगण्यापूर्वीच ते म्हणतात, आता सांग मला या डॉक्टरांना की आनंददादा केव्हा वारला. विष्णूने तारीख सांगितली. ज्या दिवशी मी शांघायला त्या संस्मरणीय वस्तू घेतल्या तीच ती तारीख होती. बघा, टेलिपॅथिकली त्यांना हे कळलं होतं की आनंददादा ज्या क्षणी जात होता तो अनुभव त्यांना आला होता की आता त्यांची बॉडी सोडून ते चाललेले आहे. डॉक्टर मिश्र आश्चर्याने उद्गारले, हे पहा, ही गोष्ट बाहेर पसरू देऊ नका, नाहीतर प्रोफेसर लोक मेडिकल कोर्सला आणखी 1 वर्षाचा मानसिक संदेश वहनाचा विषय जोडतील. अगोदरच मेडिकल कोर्स लांब लांब आहेत, म्हणजे मोठे आहेत. तर बघा, ते डॉक्टर म्हणतात की हे काही समजून देऊ नका, नाहीतर संदेशवहन म्हणजेच काय, टेलिपॅथीचा पण एक कोर्स जोडतील. आधीच डॉक्टरी हे मोठा आहे अभ्यास त्याचा, तर आता हे अजून नको. कलकत्त्याला घरी पोचल्यावर वडिलांनी मला ममतेने कवटाळले. सौम्य आवाजात म्हणाले, आलास घरी तू. 2 मोठे अश्रुबिंदू त्यांच्या डोळ्यातून खाली पडले. ते बहुधा आपल्या भावना अशा व्यक्त करीत नसत. ममतेची ही बाह्य दर्शने त्यांनी आजवर मला कधीही दाखवली नव्हती. वडील बाह्यदर्शनी गंभीर असत, पण अंतःकरणाने ते आईसारखे लवकर वरघळून जात. कुटुंबाच्या सर्व बाबतीत ते असेच दुहेरी भूमिका नेहमी घेत असत. बघा, आपण पण आजूबाजूला बघतो की पुरुष हे साधारणतः पटकन आपल्या इमोशन्स सगळ्यांच्या समोर व्यक्त करत नाहीत. खर तर आंतरिक जे काही असतं ते वरतून कठोर असले तरी आंतरिक ते किती मृदू आहेत हे त्यांनी त्याच्यातनं सांगितलेलं आहे. आनंददादा निवर्तल्यावर थोड्याच दिवसात माझी धाकटी बहीण नलिनी हिला एका दैवी उपचाराने मृत्यूच्या दाढेतून परत आणली होती. आता ही हकीकत सांगण्यापूर्वी मी आमच्या पूर्वायुष्यातील काही घटनांविषयी सांगतो. आता नलिनी ही योगानंदांची धाकटी बहीण. तर योगानंद ह्याच्या आधीच्या चॅप्टर्स मध्ये तुम्ही बघितलंच असेल की योगानंदांची तब्येत ही एकदम नाजूक होती. ते बारीक होते पहिल्यापासून, ते खूप बारीक होते, पण जसे जसे त्यांची साधना वाढत गेली तसं त्यांची शरीर यष्टी ही धष्टपुष्ट झाली होती आणि त्यांचे आजारही सगळे निघून गेले होते. तर ते म्हणतात की माझी बहीण हडकोळी होती, म्हणजे मी तर बारीकच होतो आणि माझ्यापेक्षाही हडकोळी माझी बहीण होती. आणि तिचा स्वभाव सांगितलेला आहे त्यांनी ह्याच्यामध्ये. लहानपणी नलिनी व माझे नाते काही विशेष सलोख्याचे नव्हते. मी हडकुळा होतो व ती माझ्यापेक्षाही हडकुळी होती. मी माझ्या बहिणीची तिच्या अशा शरीरयष्टीबद्दल नेहमी कुचेष्टा करीत असे. यात माझा अजाणतेपणे काय हेतू असावा हे फक्त शास्त्रज्ञांनी ओळखून काढावे. बघा, आता आपल्यामध्ये पण अशा पद्धतीने आपल्या भावंडांमध्ये लहानपणीचे रिलेशन्स असतात की आपण उगीच चेष्टा करत असतो किंवा भांडाभांडी करत असतो, मस्ती करत असतो, एखाद्याला चिडवत असतो आणि सारखं सारखं एखादीच त्याचा व्यंग किंवा एखादीच त्याची एखाद्या गोष्टीला टार्गेट करून आपण सारखं सतत त्या भावंडाला बोलत असतो लहानपणी. तर अशाच पद्धतीने ते सुद्धा तिची जी शरीरयष्टी असते त्याच्याबद्दल ते तिची सारखी चेष्टा करीत आणि दोघांमध्ये अशाच पद्धतीचं नातं होतं.
म्हणजे त्यांनी सांगितलं की तेव्हा काही आमच्यामध्ये प्रेम नव्हतं, आम्ही सतत भांडणच करत असायचो, एकमेकांना ते चिडवत असायचे. आणि माझी बहीण ही अगदी लहान, हुड आणि तितकीच फटकळ होती. बघा, ती फटकळ स्वभाव होता तिचा, त्याच्यामुळे ती सुद्धा कधी गपचूप बसत नसायची, तर उलटी उत्तरं ती सुद्धा देत असायची. तेव्हा तिचे टोमणे तसेच मर्मभेदक असायचे. म्हणजे मनामध्ये लागतील अशा पद्धतीचे टोमणे ती योगानंदांना द्यायची. कधी कधी आईमध्ये पडायची व मला मोठा भाऊ म्हणून कानपिचक्या देऊन आमचे पोरकट भांडण तात्पुरते मिटवायची. आता त्यांना विचार करताना असं जाणीव होतं की मी अशा पद्धतीने का वागत होतो, हे त्यांनाही कळत नव्हतं की मी का तिला चिडवत होतो. शाळेत शिक्षण संपल्यानंतर ते नलिनीबद्दल सांगतायत आता, की शाळेचं शिक्षण संपल्यावर तिचं लग्न तिथले एक डॉक्टर पंचानन बोस यांच्याशी ठरले होते. डॉक्टर बोस हे कलकत्त्याचे एक तरुण डॉक्टर असून त्यांचा स्वभाव प्रेमळ होता. विवाहाचे सर्व विधी योग्य वेळी केले गेले. लग्नाच्या रात्री कलकत्त्याच्या आमच्या घरी दिवाणखान्यात बरेच आप्तेष्ट मंडळी जमली होती. वातावरण आनंदाचे होते व उत्साहाचे होते. मी त्या आनंदी मंडळीत सामील झालो. नवरदेव एका मोठ्या जरीच्या वेलबुट्टीच्या तक्क्याला टेकून बसले होते. शेजारी नलिनी बसली होती. ती भपकेदार जांभळ्या रंगाची रेशीम साडी नेसली होती, पण तिची किरकोळ शरीरयष्टी झाकून गेली नव्हती. मीही माझ्या नवीन मेहुण्याच्या तक्क्याच्या पाठीमागे आसरा घेतला व मित्रत्वाच्या नात्याने त्यांच्याकडे पाहून स्मित केले. लग्नाच्या दिवसापर्यंत त्यांनी नलिनीला पाहिले नव्हते. लग्नाच्या लॉटरीत आपल्याला काय मिळणार आहे हे त्यांना त्याच दिवशी समजले. बघा, इथे पूर्वीच्या प्रथा आपल्याला कळतायत, की पूर्वी नवरदेवाला विचारलं जायचं नाही की ही पसंत आहे की नाही. जे काही घरातली मोठी मंडळी होती तीच ठरवायची लग्न. ना नवरीला नवरदेव बघता यायचा, ना नवऱ्याला नवरी बघता यायची लग्नाच्या आधी. आणि तसंच लग्न ठरवलं जायचं. मग ते म्हणतात की ही लॉटरी होती, की त्याच दिवशी त्यांना कळलं की काय आहे. माझी सहानुभूती मिळावी या अंदाजाने डॉक्टर बोस यांनी संकोचाने नलिनीकडे बोट दाखवून माझ्या कानात म्हणाले, बोला काय आहे हे. तर योगानंद म्हणतात, ते पण मस्करी करतात. ते म्हणतात, तुमच्या परीक्षणाकरता तो एक हाडांचा सापळा आहे. आणि जसजशी वर्षे लोटत गेली तसतसे डॉक्टर बोस आमच्या घरात प्रिय होत गेले. आणि आमच्या घरात जेव्हा कोणी आजारी असेल तेव्हा आम्ही त्यांना बोलवीत असू. बघा, म्हणजे योगानंदांचं आणि त्यांच्या बहिणीच्या मिस्टरांचं नातं हे चांगलं होतं आणि मित्रत्वाचं होतं. मग एक दिवशी ते म्हणतात, त्यांचे म्हणजे नलिनीचे मिस्टर म्हणतात की डॉक्टरी विद्येला हे एक कुतूहल आहे. म्हणजे कोण, तर नलिनी. माझे मेवणे एके दिवशी म्हणाले, तुमच्या सडपातळ बहिणीवर सर्व इलाज केले, कॉडलिव्हर ऑइल, लोणी, पिठाचे सत्व, मध, मासे, अंडी, शक्तिवर्धक औषधे सगळी देऊन पाहिली, पण ती आकाराने, जाडीने 1/1 इंच सुद्धा वाढत नाही. काही दिवसांनी मी बोस यांच्या घरी गेलो. एकदा काम असताना ते डॉक्टरांच्या घरी जातात, म्हणजे बहिणीच्या घरी. काम संपल्यावर ते निघायला लागतात. निघायला लागल्यानंतर ते बाहेरपर्यंत पोचतात. तर तेवढ्यात बहीण मागून हाक मारते की आता मला न भेटता तू जाऊ शकत नाहीस. तर ती अगत्याने बोलवते, म्हणजे नेहमीपेक्षा तिचा आवाज वेगळा असतो. अगत्य आणि तसंच हुकमीपणा पण असतो की तू मला भेटायचं आहेस. तर ती म्हणते, ते म्हणतात, मी जेव्हा पुढील दरवाजापर्यंत गेलो तेव्हा मी तिचा आवाज ऐकला. तिच्या आवाजात अगत्य होते, तसाच हुकमीपणाही होता. दादा इकडे ये, तू यावेळी मला फसवून जाणार नाहीस, मला तुझ्याशी बोलायचे आहे. तिच्या खोलीत पायऱ्या चढून मी वर गेलो. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून मला आश्चर्य वाटले. बघा, इतके दिवस नेहमी ते जायचे त्यांच्याकडे. तिच्या मिस्टरांशी त्यांचं मित्रत्वाचं नातं होतं, तरी सुद्धा
पूर्वीच्या काळी किंवा आता सुद्धा, की अ, खरोखर ती मुलगी तिथे कोणत्या मनस्थितीत आहे हे कदाचित कधी कधी माहेरच्यांना माहिती सुद्धा नसतं. तर ती म्हणते, दादा, ती म्हणाली, जुन्या गोष्टी आता आपण विसरूयात. जुन्या गोष्टी म्हणजे काय, तर ते एकमेकांना खूप चिडवायचे आणि कदाचित त्याचा किंवा हे फटाफट बोलायची त्यांना. परमार्थिक मार्गावर तुझे पाय आता रुतले आहेत हे मला दिसतंय. मलाही आता तुझ्यासारखे सर्वतोपरी व्हायचे आहे. आशेने तिने पुढे म्हटले, तुझी तब्येत आता चांगली धडधाकट आहे, तर तर मग मला मदत कर ना. माझे यजमान माझ्या जवळ सुद्धा येत नाहीत आणि त्यांच्यावर तर माझे फार प्रेम आहे, परंतु माझी खरी इच्छा परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाने मी प्रगती करावी अशी आहे. मग मी हडकुळी व सुमार दिसले तरी चालेल. बघा, आता ती योगानंदांना म्हणतीये की मला तू ज्या मार्गाने जात आहेस त्या मार्गाने मला जायचंय. जसं तुझी तब्येत चांगली झालेली आहे, तशीच मला सुद्धा त्या मार्गाने जाऊन मला माझी शरीरयष्टी चांगली करायची आणि मला देवाची ओढ आहे असं ती म्हणते, परमार्थाची ओढ आहे. पण ती ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगते की माझे माझ्या यजमानांवर प्रेम आहे आणि तिला जे संसारिक सुख मिळत नाही त्याच्याबद्दल तिला खंत आहे. पण ती म्हणते, आता जेव्हा आपल्याला बघा, एखादी आपल्याला गोष्ट वर्षानुवर्ष हवी, म्हणजे संसारामध्ये हवी असते आणि आपल्याला ती मिळत नाही, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण ह्याच्यातनं दूर जावं. आता मिळतच नाहीये तर दूर जावं. पण आणि तेव्हा म्हणते की मला परमार्थिक मार्गाला तुझ्यासारखं जायचंय. पण हे जरी ते म्हणत असेल तरी सुद्धा आता योगानंद ह्या स्टेजला पोचलेले असतात की समोरच्याला नक्की काय हवं आहे. ती जरी म्हणत असेल की मला आता तुझ्या मार्गाने जायचंय, तरी सुद्धा तर हे खरं नाहीये हे त्यांना कळतं की हिला संसारिक सुख सुद्धा हवं आहे. आणि त्याच्या आधी जर का संन्यास तिने घेतला किंवा सगळं घरातलं सोडून जर का ती ह्या मार्गाला लागली, तर तिच्या ज्या अतृप्त इच्छा आहेत त्या कधी ना कधीतरी त्रास देणार आहेत. हे बघा, म्हणून मंगलधन मॅडम पण सांगत असतात की आपण कधी सोडू शकतो, जेव्हा आपल्याला त्याचा सगळा उपभोग मिळालेला असतो त्यावेळेसच आपण त्या गोष्टी सोडू शकतो. आधीच काही नसताना आपण याला सोडा सोडा म्हटलं तर ते होऊ शकत नाही. मग जेव्हा सगळी सुख आपण उपभोगू त्यानंतरच, त्याची तृप्ती झाल्यानंतर आपण ते सोडू शकतो. तर मग जेव्हा ती ती ह्या अशा पद्धतीने विनंती करते तेव्हा त्यांना सुद्धा दुःख होतं. ते म्हणतात, तिची ही विनंती ऐकून माझे हृदय हेलावले. आमची ही नवीनच झालेली मैत्री हळूहळू वाढत चालली. आता जेव्हा एका सेम फ्रिक्वेन्सी यायला लागली तेव्हा एकमेकांबद्दल प्रेम, एकमेकांच्या बद्दलचं प्रेम त्यांचं वाढायला लागलं. एके दिवशी तिने माझी शिष्या होण्याची इच्छा दर्शवली. तुला योग्य वाटेल त्या मार्गाने तू मला तयार कर. औषधांपेक्षा परमेश्वरावरच माझा विश्वास आहे. तिने पुष्कळशा औषधांच्या बाटल्या एकत्र जमविल्या आणि आपल्या खिडकीतून त्यातील औषधे खाली गटारात ओतून दिली. तिच्या श्रद्धेची कसोटी पाहण्याकरता मी तिला आहारातून मासे, मांस व अंडी वर्ज करण्यास सांगितले. बघा, कलकत्त्यासारख्या ठिकाणी मासे हा आहारातला अविभाज्य घटक आहे. रोजच त्यांच्या घरामध्ये ह्या गोष्टी शिजवल्या जातात. तर त्यांनी तिची परीक्षा घेण्याचं ठरवलं की किती तयारी आहे. तर मी सांगितलेले नियम नलिनीने कडकपणे पाळल्यानंतर अनेक अडचणींना न जुमानता अगदी पूर्ण असा शाकाहार स्वीकारल्यानंतर कित्येक महिन्यांनी मी तिला एकदा भेटायला गेलो. ताई, तू आध्यात्मिक बंधनांचे नियम मनपूर्वक पालन करीत आहेस, त्याचे फळ आता लवकरच तुला मिळेल. आणि मी मिस्किलपणे हसलो. आणि मग ते त्यांना कळतं की तिने पण मनपूर्वक, आता अडचणी आलेल्या आहेत तिला हे सगळं पालन करताना. आपल्याला पण बघा, जेव्हा आपल्याला नॉनव्हेज खायचं नाहीये किंवा अनेक आजूबाजूची लोक
आपल्याला टोमणे मारतात की नॉनव्हेज नाही खात किंवा आपल्याला शिजवायचं नाही, त्यावेळेस सुद्धा आपल्याला घरामध्ये अनेक अडचणी येतात. पण आपल्याला या पाथवर जेव्हा पुढे जायचंय तेव्हा या गोष्टी वर्ज्य कराव्याच लागतात आणि अडचणींना आपल्याला सुद्धा सामोरं जावं लागतं. नाही पण तर ते म्हणतात, ते मग मज्जा करतात की तुला आता सांग बरं किती लठ्ठ व्हायचंय, तुला तब्येत माझ्यासारखी करायची तर तुला किती लठ्ठ व्हायचंय सांग. आणि ते मजेने म्हणतात की आपल्या आत्या एवढं का. तर आत्या त्यांची एवढी जाड असते की ते म्हणतात की कित्येक वर्षात माझ्या आत्याने तिचे पाय सुद्धा पाहिले नाही, एवढी जाड आत्या आहे. तर त्यांची बहीण म्हणते नाही, पण तू जेवढा लठ्ठ आहेस तेवढाच लठ्ठपणा मला पाहिजे आहे. मी गंभीरपणे उत्तर दिले, परमेश्वराच्या कृपेने मी नेहमी खरोखरच बोलत आलो आहे आणि आताही मी खरोखरच बोलणार आहे. दैवी कृपा प्रसादाने आजपासून तुझ्या प्रकृतीत निश्चितपणे बदल होत जाईल. 1 महिन्यात तू माझ्या इतकी लठ्ठ होशील. बघा, आता ते इथे सांगतायत की जेव्हा म्हणजे त्यांनी एक एक प्रकारे आशीर्वाद दिल्यासारखं केलं की परमेश्वराच्या कृपेने आता तू एवढी लठ्ठ, माझ्या एवढीच लठ्ठ होशील. 1 महिन्यामध्ये तू माझी जेवढी तब्येत आहे तेवढी तब्येत होईल. म्हणजे साधनेचे जेव्हा एक 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 टप्पे पार करतो तशा ज्या सिद्धी प्राप्त व्हायला लागतात त्याच्यात ही एक वाचा सिद्धी आहे की ते म्हणतील ते खरं होतं. मग ते म्हणतात 1 महिन्यात तू माझ्या एवढी लठ्ठ होशील, तर ती त्यांना मिळालेली वाचा सिद्धी आहे. आणि अशाच पद्धतीने जशी आकाशवाणी करतात किंवा आशीर्वाद देतात त्या पद्धतीने ते इथे बोललेले आहेत. माझ्या अंतःकरणातून निघालेले हे शब्द खरे ठरले. 30 दिवसात नलिनीचे वजन माझ्या इतके झाले. शरीराला गोलाकार आल्या कारणाने तिला सौंदर्य आले. तिचे यजमान तिच्यावर फार प्रेम करू लागले आणि त्यांच्या वैवाहिक जीवनास ज्याची सुरुवात अशुभ रीतीने झाली होती त्यास हे आदर्श व सुखकारक वळण मिळाले. बघा, त्यांच्या बहिणीची सुप्त इच्छा त्यांनी ओळखलेली होती आणि तिचं दुःख सुद्धा त्यांनी जाणलेलं होतं आणि म्हणून तिला हवं ते वैवाहिक सुख त्यांनी अशा पद्धतीने तिला बहाल केलं. जपानहून मी परत आल्यानंतर मी नसताना नलिनी मुदतीच्या तापाने बिछाण्याला खिळून राहिली असे कळले. मी लगबगीने तिच्या घरी गेलो आणि तिचे कृश शरीर पाहून मी घाबरून गेलो. ती ग्लानीमध्ये होती. माझे मेहुणे मला म्हणाले, दुखण्याने तिचे मन अस्वस्थ होण्यापूर्वी ती नेहमी म्हणे, मुकुंद दादा इथे असता तर माझी अशी स्थिती झाली नसती. डोळ्यात पाणी आणून ते पुढे म्हणाले, मला व इतर डॉक्टरांना आता काही आशा दिसत नाही. मुदतीच्या तापाशी इतके दिवस झगडल्यानंतर आता तिला रक्ती आव सुरू झाली आहे. प्रार्थना करून मी स्वर्ग आणि पृथ्वी हलवून सोडली. मी तिच्या शुश्रूषेकरता अँग्लो इंडियन नर्स ठेवली. तिने चांगले काम बजावले. बहिणीला बरे करण्याकरता मी निरनिराळ्या यौगिक पद्धतींचा उपयोग केला. रक्ताची आव थांबली. बघा, इथे त्यांनी त्यांच्या बहिणीवर आध्यात्मिक उपचार केले आहेत. आणि खरोखर जेव्हा आपण अध्यात्मामध्ये पुढे जातो तेव्हा आपल्यामध्ये त्या ताकद येतात की हिलिंग पॉवर म्हणूयात आपण. तर इतरांना, स्वतःबरोबरच इतरांना पण हील करण्याच्या ताकदी येतात. मग ते सगळे प्रकार त्यांनी, यौगिक पद्धतीचे, आध्यात्मिक उपचाराचे सगळे प्रकार त्यांनी तिच्यासाठी वापरले. पण डॉक्टर बोस यांनी दुःखाने मान फिरवली. रक्त पडण्या इतकेच तिच्या अंगात रक्त उरले नाही. ती बरी होईल मी निश्चयाने म्हणालो. 7 दिवसात तिचा ताप उतरेल. 7 दिवसांनी नलिनीचे डोळे उघडले. मी आश्चर्याने थरारून गेलो आणि प्रेमाने माझ्याकडे दृष्टी फिरवून ओळखल्याचे तिने दाखवले. त्या दिवसापासून तिची तब्येत झपाट्याने सुधारू लागली. जरी दुखण्याने जरी दुखण्यातून बरी झाल्यावर तिचे वजन पूर्वी इतके झाले होते तरी या जीवावरच्या दुखण्याची एक दुःखद खूण राहिली होती. पक्षाघाताने तिचे पाय अधू झाले. हिंदी व इंग्लिश तज्ञ डॉक्टरांनी चक्क सांगून टाकले की ती आता पांगळी झाली आहे. आता बघा, ती जगावी म्हणून प्रार्थना करून
करून जो झगडा मी एकसारखा लढत होतो त्याने मी थकून गेलो. बघा, जेव्हा ते योगानंद आपल्या बहिणीला बरे करण्यासाठी आपली पूर्ण आध्यात्मिक ताकद लावली होती आणि त्यांच्यामध्ये ती जेवढी पॉवर होती ती पूर्णपणे त्यांनी वापरली. पण आता तिचे पाय आदू झालेले होते. तर ते म्हणतात मी थकून गेलो होतो. आता त्यांना वाटलं की आता मी त्यांचे जे गुरु असतात श्री युक्तेश्वर यांची मदत घेण्याकरता मी सेरामपूरला गेलो. नलिनीच्या यातनांची करुण कहाणी त्यांच्या कानावर घातली. त्यांनी फार सहानुभूती दाखवली. तुझ्या बहिणीचे पाय 1 महिन्यात पूर्वीसारखे होतील, ते म्हणाले. 2 आणि मग त्यांनी आशीर्वाद दिला की तिचे पाय पूर्वीसारखे होतील. आणि त्यांनी एक उपाय सांगितला की 2 कॅरेटचं भोक न पाडलेलं मोत्यानी जडवलेली वाकी तिच्या दंडावर बांधावी. तर एक मोती घे 2 कॅरेटचा आणि त्याची वाकी बनव. त्याला भोक न पाडता त्याची वाकी बनव आणि ती तिच्या दंडावर बांध. अशा तऱ्हेने आनंदपूर्ण आश्वासन मिळाल्याने मला केवढा धीर आला. मी गुरुजींच्या पायावर साष्टांग लोटन घातले. गुरुजी, आपण गुरु आहात. ती बरी होईल असा आपला एकच शब्द पुरे आहे. पण आपला जर आग्रह असेल तर मी वाकी ताबडतोब करवितो. गुरुजींनी मान हलवली. होय, तसेच कर. नंतर त्यांनी नलिनीला जरी कधी पूर्वी पाहिले नव्हते तरी तिचे शारीरिक व मानसिक स्वभाव विशेष बिनचूक सविस्तर सांगवयास सुरुवात केली. गुरुजी, मी पृच्छा केली. हे काय? ज्योतिषावरून आपण हे सांगत आहात काय? पण आपल्याला तिची जन्मवेळ, दिवस वगैरे काहीच माहित नाही. श्री युक्तेश्वरांनी स्मित केले. ज्योतिषाहून खोल गहन असे एक शास्त्र आहे. ते शास्त्र पंचांग किंवा घड्याळ यांचा आधार घेत नाहीत. प्रत्येक मानव हा या विराट पुरुषाचा एक अंश आहे. त्याला 2 शरीरे असतात, एक पार्थिव किंवा जड आणि दुसरे स्वर्गीय. पार्थिव डोळा फक्त पार्थिव शरीराचा आकार पाहू शकतो, तर अंतःचक्षू जो आहे तो अधिक सखोलपणे प्रत्येक मानव ज्या विश्वव्यापक रचनेचा एक अंतर्गत व व्यक्तिगत भाग असतो अशा रचनेपर्यंत भेदून पोचतो. बघा, तर ते विचारतात की तुम्हाला तर काहीच हिच्याबद्दल ना बर्थ डेट माहितीये, ना जन्मवेळ किंवा काहीच माहिती नाहीये, तर तुम्ही कसं काय हिचं सांगितलं? तर ते तिथे सांगतायत की एक जड शरीर जे आपल्या डोळ्याला दिसते आणि जे दिसत नाही अशा पद्धतीची 2 शरीर आहेत. आणि आपल्या अंतःचक्षुनी म्हणजे आपल्यामध्ये जे काही ब्रह्मांड सामावले त्या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक गोष्ट आहे आणि त्या अंतःचक्षुनी आपण हवं ते गोष्टीची माहिती आपण करून घेऊ शकतो. जसं आता बघा, इथे फक्त त्यांनी आशीर्वाद दिला आणि तिला तिचे पाय पूर्वीसारखे होतील असं म्हटले. पण त्या जोडीला त्यांनी हे मोत्यांचं पण एक वाकी घालायला लावली. तर ह्याचं कारण असं होतं, इथे त्यांनी दिलेलं आहे की ह्या रत्नांचं किंवा मोत्याचं एक जी काही इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक परिणाम असतो तो तर घडून येतोच. त्याचबरोबर गुरुजींचा आशीर्वाद सुद्धा महत्वाचा असतो. आणि युक्तेश्वर जी इतके महान होते की इतक्या उच्च लेवलला पोहोचलेले होते की आतमध्येच जे काही ब्रह्मांड आहे याची जाणीव किंवा जे काही आपल्याला हवं आहे ते घडवून आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये नक्कीच होती. आणि युक्तेश्वरजींची एक हे होतं की जे त्यांच्याकडे यायचे हिलिंगसाठी किंवा त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या घेऊन, त्यावेळेस ते अशा पद्धतीचे काहीतरी त्यांना उपाय सांगायचे. तर हे उपाय ह्याच्यासाठी सांगायचे की ते म्हणायचे माझ्यावर भक्ती जडण्यापेक्षा जेव्हा ती तुम्ही वाकी घालणार आहात किंवा मी काही सांगेल ती वस्तू घालणार आहात, तेव्हा माझ्यापेक्षा तुमची त्या वाकीवर किंवा त्या वस्तूवर भक्ती जडते. स्वतःचं महत्व कमी करण्यासाठी म्हणून की लोकांनी
लोकांना असं वाटू नये की केवळ मी बोललोय म्हणून ते झालेलं आहे, चमत्कार वाटू नये. जेव्हा वाकी घालून ते बरं होणार आहे तेव्हा त्यांना वाटतं की हा, वाकीने हे बरं झालेलं आहे, वाकी घातली याच्यामुळे हे बरं झालंय. पण त्याच्याबरोबर गुरूंचा आशीर्वाद हा खूप महत्वाची गोष्ट होती. स्वतःचं महत्व एवढं सगळ्यांमध्ये पसरू नये यासाठी युक्तेश्वरजी ह्या पद्धतीने उपाय करत असत. पण इथे सांगतात ते की त्यांनी स्वतःचं महत्व अशा पद्धतीने उदो उदो लोकांनी करू नये म्हणून ते अशा पद्धतीचे हे देत, उपाय देत. आणि हाच अनुभव मी सुद्धा पत्रीजींच्या बाबतीत घेतलेला आहे की आशीर्वाद किती गुरूंचे महत्वाचे असतात. तर अशा अडचणीच्या क्षणी मला पत्रीजींचा हा अनुभव आहे की केवळ आशीर्वादाने काय काय मिरॅकल्स घडू शकतात, हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. मी कलकत्त्याला परतलो व नलिनी करता एक मोती विकत घेतला. 1 महिन्यानंतर पक्षाघाताने निरुपयोगी झालेले तिचे पाय पूर्णपणे बरे झाले. आणि गुरुजींनी तिचं अंतःकरण ओळखलेलं होतं युक्तेश्वरजींनी, आणि ते आशीर्वाद देतात की तुझ्या बहिणीला दोन संतान प्राप्त होतील. तर बघा, सगळ्या डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तिला कधीही मूल होणार नाही, पण त्यांनी आशीर्वाद दिल्यानंतर काही दिवसांनी तिला पहिल्यांदा काही वर्षाच्या अवधीत एक मुलगी झाली आणि नंतर दुसरी मुलगी झाली. अशा पद्धतीने मिरॅकल्स कशा पद्धतीने घडतात किंवा ह्याच्यामध्ये आनंदादा चा म्हणजे आनंदादा जाणार हे आधीच कळलेलं असल्यानंतर दुःख झालेलं आहे, आणि हे दुःख करून सुद्धा ते त्याच्यातनं पटकन बाहेर आलेले आहेत. आता योगी आहे, त्यांना दुःख व्हायला नको असं नाही. ते सांगतायत की मी तुमच्यासारखाच आहे, मला सुद्धा दुःख होतं, पण ते दुःख किती वेळ कवटाळत बसायचं हे आपल्यावर आहे की ते पटकन त्याच्यातनं बाहेर पडतात. किंवा लहानपणी बहिणीचे आणि त्यांचे जरी संबंध हे नसतात, पण जेव्हा तिला मदत लागते त्यांची, तेव्हा ते प्रेम उफाळून, जे आतलं प्रेम असतं ते उफाळून बाहेर येतं. आणि मग ते तिला सगळी सर्वतोपरी मदत करतात आणि तिला तिच्या अडचणींमध्ये मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रसंगी ते आपल्या गुरूंचा सुद्धा मदत घेतात. आणि गुरु किंवा स्वतःची जेव्हा ताकद संपते, हे पण ते सांगतात तिथे की माझी जेव्हा ताकद संपलेली आहे तेव्हा माझे गुरु माझ्या मदतीला येतात. अशा पद्धतीने हा आजचा चॅप्टर संपलेला आहे. मंगल मॅडम, तुम्हाला ह्याच्यावर काही बोलायचंय का? हॅलो. तोपर्यंत सगळ्यांनी कुणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता, किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर. आपल्याला ध्यान सुरू करायचंय तर कृपया पाणी घेऊन बसा आणि कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसा. आज आपण हिलिंग साठीचं ध्यान घेणार आहोत. मॅडम, झालं का प्रकरण? हो हो, झालं. मला एक आत्ता फोन आलता म्हणून मी इकडे आले बेडरूम मध्ये. ठीक आहे, बरं बरं. चालेल. कोणाला तर शंका असल्यास सगळ्यांनी, विचारा, नाही तर ध्यान सुरू करूयात. हा, तेच मी म्हटलं याच्यावर तुम्हाला काही बोलायचं होतं का? हा, तुम्ही बरेच उदाहरणं दिले आणि व्यवस्थित कळाले. छोटाच हे होतं प्रकरण, तर धन्यवाद तुमचे. हम्म. छान झालं. पाणी घेऊन बसा सगळ्यांनी, थोडस एक घोट तरी पाण्याचा प्या, कारण की ध्यान घेताना ऊर्जा हे होण्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल. करू मॅडम सुरू ध्यान? हो, करा. मी रेकॉर्डिंग हो. बघते. हा.